तर कुंभमेळ्याच्या नावानं बनावट वर्क ऑर्डर तयार करून फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीनं 591 कोटींची कामं दाखवून बनावट वर्क ऑर्डर काढण्यात आला। आरोपींनी 3 कोटी 5 लाख रुपये उकळल्याचा तपासात समोर आलाय। 3 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात देखील आली। हाऊसकीपिंगसह विविध कामं दाखवल्याचा खुलासा आहे। प्रशासनातील कोणाचाही सहभाग आढळलेला नाही। मोठ्या व्यक्तींचा संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी। तनय ज्या ठिकाणी राहतो, तनयचं जे घर आहे आपण त्या ठिकाणी आहे। पाचोरा बोदवड चौफुलीवरचं ओंकारेश्वर पार्क या परिसरामध्ये त्याचं घर आहे। या ठिकाणी जामनेरला आला, वडिलांनी त्याला हार्डवेअरचं दुकान टाकलं। ते दुकान बंद केल्यानंतर तनय नेमका काय करत होता ही माहिती त्याच्या कुटुंबाकडे देखील नाही। तुमच्यासारख्या लोकांकडूनच मला तनयला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली असं या ठिकाणी कुटुंबियांनी सांगितलं आहे। नेमकं त्याला कोणीतरी अडकवलं असा देखील संशय जे आहे तनयच्या वडिलांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। तनय हा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरवरचा नातेवाईक आहे आणि तो नातेवाईक असल्याची कबुली जी आहे मंत्री गिरीश महाजनांनी आज पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे। नेमका आता या प्रकरणामध्ये तनयचा नेमका सहभाग काय या सर्व बाबींचा जो आहे पोलीस तपास करत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। महाजन, तनय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे। आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत। त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत, त्यांच्या तोडून ती सगळी निघालेली आहेत। मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे। त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल। छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल अमरप्रीतवरती FDAनं कारवाई केली। अमरप्रीतवर हॉटेलच्या FSCI परवाना निलंबित करण्यात आला। हॉटेलच्या किचनमध्ये सांडपाणी, उघडं कचऱ्याचे डब्बे आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली। बटरऐवजी मार्गारीन वापरल्याचाही संशय आहे। तर पुण्यातील शिवणे गावातील मुलांना शाळेत जाताना रोज चिखलाच्या वाटेवरून जावं लागतंय। पुण्याच्या मावळ तालुक्यातील शिवणे गाव आहे, तिथल्या गराडे वस्तीवरील शाळकरी मुलांनीही शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागते। तर पुण्यामध्ये गंगाधाम टेकडीवर कथित उत्खनन ठिकाणी पालिका आयुक्तांनी धडक दिली आहे। मनपा आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। गंगाधाम टेकडी फोडून अवैध उत्खनन केल्याचा आरोप पाहायला मिळतो। पूर्वसूचना न देता पालिका आयुक्तांची घटनास्थळी भेट पाहायला मिळते। तर अमरावतीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना आयुष्य संपवलंय। अमरावतीच्या गुरुकृपा कॉलनीतील ही घटना आहे। पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित खंडारेंनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे। फैजपुरा पोलिसांकडून या संदर्भात तपास जो आहे तो केला जातो। तर नाशिकच्या एका कॉलेजमध्ये AI माध्यमातून विद्यार्थ्यांचे पेपर तपासले गेलेले आहेत। AI सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पेपर तपासणी करण्यात आली। विद्यार्थ्यांबाबत भेदभाव होत असल्याची पालकांनी तक्रार केली होती। पालकांच्या तक्रारीनंतर AIच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात आले। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। नाशिक शहरातील रवींद्र विद्याप्रसारक मंडळाच्या एक ज्युनियर महाविद्यालयानं एक विशिष्ट असा AI उपक्रम जो आहे तो सध्या अंमलात आणलेला आहे। खरं तर जे काही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांचे पेपर AIच्या माध्यमातून तपासण्याचं एक सॉफ्टवेअर जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे। आणि आपण स्क्रीनवरती बघू शकतो की AIच्या माध्यमातून ही संपूर्ण उत्तरपत्रिका जी आहे ती या ठिकाणी स्कॅन करून त्यांच्या सॉफ्टवेअर अपलोड करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी ही AIच्याच माध्यमातून चेक देखील करण्यात आलेली आहे, त्याची पडताळणी देखील करण्यात आलेली आहे। ज्युनियर महाविद्यालयानं अशा पद्धतीनं आपल्याला एक जे AI सॉफ्टवेअर आहे ते या ठिकाणी डेव्हलप केल्याचं पाहायला मिळतंय, जेणेकरून शिक्षकांचा देखील वेळ जो आहे तो उत्तरपत्रिका तपासताना वाचणार आहे आणि विद्यार्थ्यांना देखील एक विश्वास जो आहे तो निर्माण होणार आहे। या हेतूनं हा जो एक अनोखा प्रयोग जो आहे तो आपल्याला या महाविद्यालयानं राबवल्याचं पाहायला मिळतंय। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।